लेम डक प्रेसिडेंट राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा शब्द प्रयोग केला। आता याचा अर्थ काय आपण पुढे पाहूयात, पण मोदींना एकदा नव्हे तर 2 वेळा बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी मोदींबद्दल आतापर्यंतची सर्वात जळजळीत पोस्ट लिहिली आहे। हीच यातली महत्त्वाची गोष्ट। दिल्लीतील आंदोलनावर केलेल्या लाठीचार्जवर राज ठाकरे यांनी काय लिहिलंय आणि त्याचा अर्थ काय तोच आपण या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी अश्विन महाजन, तुम्ही लोकसत्ता पाहताय। काल दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून झालेल्या संसद मार्चमध्ये दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं। त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला होता। त्यात झालेल्या अमानुष लाठीचार्जवरून सरकारवर देशभरातून टीकाही होते। यावरच राज ठाकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहिली आहे। त्यात त्यांनी लेम डक प्रेसिडेंट या शब्दाचा उल्लेख केला। राज ठाकरे लिहितात की केंद्र सरकारने शनिवारी 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की। त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून हे सरकार मानसिक रुग्ण आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय। आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडून टाकतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडीत हास्य करून जगातील राष्ट्राध्यक्षांना हे सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे। मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटत आहे। मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं। बरं, हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील, त्यांच्याबद्दल वरच्या 2 सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे। आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच, कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडीच निवडून येतो। आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार यादीतील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर। मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं? काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले। इंग्रजी शब्दप्रयोग आहे लेम डक प्रेसिडेंट, म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरू असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो। सध्या मोदींची अवस्था अशीच झाली आहे असं दिसतंय। मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी। अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच। तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला। माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग विद्यार्थ्यांशी पण चर्चा करा। त्यांच्या मागण्या रास्त आहेत। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं एका परीक्षेपुरतं नाही आहे। लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे। ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांचं भलं केलं जात आहे, शहराच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खचून भरलेली आहेत, अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे। गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जर निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं मुली इंचभर हलत नाहीयेत, यावरून एक नक्की आहे की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे। त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा। लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित। 2018-19 पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकारबद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार, पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल। आणि आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झालेली आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांचा जो संघर्ष उभा राहिला आहे त्याचं मनापासून कौतुक। शेजारच्या श्रीलंकेत 2022 ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं। 2011चं अरब स्प्रिंग नेपाळमध्ये देखील तेच झालं। ही सगळी अगदी ताजी उदाहरणं आहेत। जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं, त्याचा पाया पण विद्यार्थ्यांच्या असंतोषाचाच होता। आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठिंबा आधीपासूनच होता, यापुढेही राहील।
खरं तर नीट सारख्या परीक्षांनाच आम्ही पहिल्यापासून विरोध केला होता. विनाकारण केंद्राने इतकी वर्ष चालू असलेल्या पद्धती ढवळाढवळ करू नये, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे खरं. असो, कार्यक्षम मंत्र्याचा राजीनामा व्हायला हवा आणि परीक्षेमध्ये पारदर्शीपणा यायला हवा हे महत्वाचं. आंदोलनं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो. हे भान अजून सुटलेलं नाही, हे दाखवण्याची संधी गमावू नये. राज ठाकरे. अशा प्रकारे दिल्लीतील आंदोलकांना झालेल्या मारहाणीवर राज ठाकरे यांनी पोस्ट लिहिली आणि दिल्लीमध्ये जे आंदोलन उभं राहिले, जो रोष नागरिकांमधून तरुणांमधून व्यक्त होतोय, त्यावर राज ठाकरे अशा पद्धतीने व्यक्त झालेत. पंतप्रधानांचा शेवटचा काळ चालू आहे आणि उत्तराधिकारी कार्यभार हाकतायत असा आरोप करत लेम डक प्रेसिडेंट हा शब्दही त्यांनी वापरलाय आणि त्याचा अर्थ देखील त्यांनी समजावून सांगितलाय. आणि एकूणच भाजपमध्ये म्हणा किंवा सरकारमध्ये वरच्या पातळीवर काय चाललंय यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आता खरंच राज ठाकरे जसं म्हणाले तसंच सुरू आहे का हे भविष्यात कळेलच, पण राज ठाकरेंचे जळजळी शब्द आणि दिल्लीमध्ये घडलेला अमानुष प्रकार या गोष्टी नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत. एकूणच राज ठाकरे यांची पोस्ट आणि त्यांनी केलेला दावा लेम डक प्रेसिडेंट याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.